नमस्कार. वास्तविक सगळ्या टीम्सने एवढं चांगलं एक्सप्लेनेशन दिलं की मी आता काही बोलायची काही गरज नाही आहे. पण एवढं मला नक्की कळलं आहे की सादर करणाऱ्या ज्या 15 टीम्स आहेत तेवढ्या कंपन्या तरी TLC इम्प्लिमेंटेशन करतायत. बाकीच्यांचं मला माहीत नाही. रोटा हा विषय घेण्याचं कारण काय असेल? जसं जितू शिर्केंच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी दाखवलं की फायनली आपल्याला ॲज अ एंटरप्रिनर, ॲज अ बिझनेस पर्सन पैसे कुठे लावायचे आणि त्याचा जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा हा आपला धर्म आहे ॲज अ एंटरप्रिनर, ॲज अ बिझनेसमॅन. आणि त्याचा ड्रायव्हर आहे रोटा. म्हणजे जर आपण ते पैसे ॲसेट्समध्ये लावले तर ॲसेट्समध्ये रिटर्न मिळालं पाहिजेत. आणि मग ॲसेट्स कुठचे असतात तर ते फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेट, त्यामुळे त्या ॲसेट्समधनं मिळाले पाहिजेत पैसे. आणि म्हणून हा सगळा आपण घाट घातला की वेगवेगळ्या पद्धतीने कसं आपल्याला तो धर्म निभवता येईल. की पैसे जर बरोबर इन्व्हेस्ट नाही केले, त्याच्यावरनं राईट रिटर्न्स मिळाले नाही तर ॲक्च्युली इट इज क्रिमिनल फॉर अ एंटरप्रिनर. सो म्हणून आपण लोटा घेतला सो दॅट इट पर्कोलेट्स राईट डाऊन टू द बॉटम मोस्ट लेवल इन द ऑर्गनायझेशन. सगळ्यांना तो एक अलाइनमेंट येईल, सगळ्यांना एक दिशा मिळेल की येस, जे काय आपण करतोय ते सगळं रोटासाठी करतोय. आणि रोटा हा फक्त मालकाला घरी पैसे घेऊन झाला नाहीच आहे. तो जर प्रॉफिट मिळाला तर बिझनेस वाढणार आहे, बिझनेस वाढणार आहे तर पगार वाढणार आहे, एम्प्लॉयमेंट वाढणार आहे. आणि शेवटी आपल्याला ॲज अन एंटरप्रिनर आपली TLCचं जे कोर पर्पज आहे ते आहे टू एम्पॉवर द इंडियन एंटरप्रिनर टू सक्सीड. आणि सक्सीड जर झाला एंटरप्रिनर तर तो मोठा होणार, मोठा आला तर तो जॉब्स वाढवणार. आणि जॉब्सच गरज आहे भारताला. आज आपण सगळ्यांनी जॉब्स वाढवायची गरज आहे आणि ह्याच पद्धतीने जॉब्स वाढणार आहे. त्यामुळे रोटा हा फक्त रेशो इम्प्रूव्ह करण्याचं काम न करता बिझनेस वाढवायचं काम करणार आहे. बिझनेस वाढला तर जॉब्स वाढणार आहेत. सो हा त्याच्या मागचा जो एक थॉट प्रोसेस आहे तुम्हाला सांगायचा होता. बरं, मी आता इथे तुमच्या समोर येऊन एक पोस्चर घेणार आहे आणि मला तुम्ही ओळखायचं आहे की हे तुम्हाला कशाची आठवण देतं. आणि आपण विठ्ठलासमोर उभं राहिलं तर काय करतो? कुठे लावतो मस्तक? म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे बिझनेसमध्ये? पायाला म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट. मग बिझनेसमध्ये काय आहे? फायनान्स म्हणजे रोटा. कॅपिटल एफिशियंट प्रॉफिटेबल ग्रोथ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, फाउंडेशन आहे ते. आणि मग हे काय? ह्या दोन गोष्टी काय? सेल्स अँड मार्केटिंग, व्हॅल्यू ॲडिशन, व्हॅल्यू क्रिएशन. आपण ऑपरेशन्सने व्हॅल्यू क्रिएट करतो. जर आपण चांगले प्रॉडक्ट केले, चांगलं प्रोडक्शन केलं तर सेल्सवाले विकू शकणार आहेत. मग हे काय? लीडरशिप. आणि लीडरशिप म्हणजे फक्त मालक वर्ग नाही, लीडरशिप म्हणजे सगळ्या लेवलची लीडरशिप. तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या कामाकडे बघता ती लीडरशिप. आणि मग हे काय? हे इथे का इथे पीपल. धडकन, कंपनीची धडकण म्हणजे पीपल. ते जर व्यवस्थित असेल, हार्ट जर व्यवस्थित असेल तर सगळं चालणार आहे. आता राहिले गट, कोर. हे म्हणजे काय बिझनेसचं? कोर ही स्ट्रॅटेजी. जी काय आपली बिझनेस आज एक्झिस्ट करतोय हा आपल्या स्ट्रॅटेजीमुळे. ती स्ट्रॅटेजी रिटर्न असेल किंवा अनरिटर्न असेल, पण त्या स्ट्रॅटेजीमुळे आज आपण एक्झिस्ट करतो आणि आपल्याला कस्टमर काम देतोय. त्यामुळे असं हे विठ्ठलाचं रूप म्हणजे आपले 6 लिव्हर्स आहेत आणि त्या 6 लिव्हर्सची आपल्याला पूजा करायची आहे. आणि म्हणून हा रोटा सगळ्यात महत्त्वाचा होतो. टाल्या हो जाय यार. ओके, हे सुंदर प्रेझेंटेशन जे होते 15, हे जणू काय ते विठ्ठलाच्या भोवती आपण माळ असते गळ्यातली तसे ते मणी होते. आणि मी त्याचं सगळ्याचं एक नेकलेस की माळ करायचा प्रयत्न करत होतो ह्या सगळ्या विषयांचं लॉजिक लावत काहीतरी. आणि त्या सगळ्यांचं लॉजिक लावल्यावरती मला एक असं इंटरेस्टिंग
शब्द निर्माण झाला त्यातनं, आणि तो शब्द आहे विजयपथ. सो विजयपथची फोड मी करून दाखवतो तुम्हाला की हे सगळे जे प्रेझेंटेशन हे विजयपथमध्ये कसे बसले या शब्दात. सो फर्स्ट वॉज द व्ही फॉर विजयपथचा व्ही म्हणजे व्हॅल्यू क्रिएशन. ज्या पद्धतीने प्रेझेंटेशनने दाखवलं की आपण कशी व्हॅल्यू क्रिएट करू शकतो, WCP पद्धतीने करू शकतो, प्रॉडक्ट इनोव्हेशनने करू शकतो, सेल्स ग्रो करून व्हॅल्यू क्रिएट कशी करू शकतो. सो ते व्ही इज फॉर व्हॅल्यू क्रिएशन. आय इज फॉर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आपल्या सगळ्या बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये इन्व्हेंटरी हा एक मोठा भाग असतो, आणि तो जो करंट ॲसेटमधला इन्व्हेंटरी आहे ही चांगल्या पद्धतीने मॅनेज करणं, त्याच्यातली डेड इन्व्हेंटरी काढून टाकणे, आहे त्या इन्व्हेंटरीचे टर्न्स वाढवणे, हे सगळं फारच महत्त्वाचं आहे फॉर रोटा इम्प्रूव्हमेंट. सो आय इज फॉर स्मार्ट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. मग आहे क्वालिटी तर आहेच, पण ती जस्ट इन टाईम क्वालिटी पाहिजे. म्हणजे तुम्हाला फर्स्ट टाईम राईट तर आलंच पाहिजे, आणि ती वेळेवर गेलेली क्वालिटी प्रॉडक्ट पाहिजेत. सो जे इज फॉर जस्ट इन टाईम क्वालिटी. नंतर आहे काही प्रेझेंटेशनमध्ये बघितलं की नवीन ॲसेट्स घेतले त्यांनी आणि त्यामुळे रोटा इम्प्रूव्ह झाला. मला जरा त्या डिटेलमध्ये झालं पाहिजे की नवीन ॲसेटने कसा रोटा इम्प्रूव्ह झाला, पण प्रॉफिट वेस्ट वगैरे कमी झालं असेल. पण यू हॅव टू ऑलवेज फाइंड अ बॅलन्स बिटवीन जुनी इक्विपमेंट आणि न्यू इक्विपमेंट. जुनी इक्विपमेंट पण जर आपण चांगल्या पद्धतीने प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केला तर ती पण बरंच मोठं लाईफ देऊ शकतं. सो एक असा पॉईंट येतो की मग त्यात स्पेअर्स लागायला लागतात जास्त, आणि त्या पॉईंटला आपल्याला नवीन इक्विपमेंटने ते रिप्लेस करायचं असतं. पण नुसतं मशीन मेंटेन बरोबर केलं नाही आणि म्हणून नवीन मशीन आणलं तर हे दॅट इज नॉट द TLC वे ऑफ डुईंग बिझनेस. सो ऑप्टिमाइज्ड वे ऑफ न्यू अँड ओल्ड इक्विपमेंट यूज विल इम्प्रूव्ह रोटा बेटर. नंतर आलं यील्ड. मटेरियल कन्झम्पशन कमी करणे किंवा वेस्ट कमी करणं, हे सगळं त्या विजयपथमधला वाय आहे तो यील्ड. अँड देन देर वॉज दिस PQCDME. सो काल पण मी क्वालिटी सेशनमध्ये सांगत होतो की जर तुम्ही क्वालिटीवर फोकस केलं तर प्रोडक्टिव्हिटी, कॉस्ट, डिलिव्हरी, एम्प्लॉई मोराल, एन्व्हायरमेंट सगळं इम्प्रूव्ह होणार आहे. क्वालिटीचा क्यू हा हब अँड स्पोकमध्ये सेंटरला पाहिजे क्यू. इफ यू प्रोड्यूस क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी विल इन्क्रीज. इफ यू improve quality, cost is going to come down. If you improve quality, delivery will improve. If you improve quality, people will be more motivated because they will be proud of what they are producing. If you improve quality, environment will be better. If you improve quality, safety will be better. So quality हा एक तुम्ही टेक अवे आज घेतलाच पाहिजे की क्वालिटीने PQCDMA इम्प्रूव्ह होतो. सो द P or PQCDMA is equal to quality is the P of विजयपथ. आणि मग बऱ्याच लोकांनी अनेक मेजर्स घेत आहेत रोटा इम्प्रूव्ह करायला असं दाखवलं. सो वॉट आय थॉट वॉज दॅट इज ऑल, त्याला ॲजाईल मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. म्हणजे जितक्या लवकर मटेरियल आतमध्ये येईल रॉ मटेरियल आणि जितक्या लवकर ते बाहेर जाईल, दॅट इज द ॲजिलिटी. सो तुमचे सगळे प्रोसेसेस असे पाहिजेत की त्यांनी ॲजिलिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. दॅट इज लीन. म्हणजे पटापट प्रोसेसेस झाले पाहिजेत. ऑटोमॅटिक असतील तर ते मटेरियल पटापट बाहेर पडलं पाहिजे आणि इन्व्हेंटरी मिनिमम होऊ शकते. त्यामुळे दॅट इज ॲजाईल मॅन्युफॅक्चरिंग. नंतर होतं बऱ्याच कंपन्यांनी दाखवलं की थीम घेतात. गोगटे इलेक्ट्रॉनिकने दाखवली थीम घेत आहेत, बॉन्झरने दाखवली थीम घेतात. सो दॅट इज ऑल फॉर पीपल एंगेजमेंट. तुम्ही तुमचं टीमवर्क लोकांचं, कारण शेवटी तुम्ही सगळं बघितलं, आपण इथे काय म्हटलं, दिल की धडकन पीपल. त्यामुळे जर हार्ट बरोबर असेल तर सगळं होणार आहे. त्यामुळे हार्टला मध्ये आपण स्ट्रेस द्यायला पाहिजे थीम घेऊन, आणि त्याला सशक्त ठेवायला पाहिजे. सो दॅट इज द थीम. आणि शेवटी हे सगळं जर बघितलं ना तर वी आर टेकिंग अ होलिस्टिक व्ह्यू ऑफ बिझनेस. रोटा म्हटलं तर रोटाच्या खाली सगळं पूर्ण कॉस्ट, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस सगळं येतं. सो रोटा इटसेल्फ गिव्ज यू ए थ्रस्ट ऑन द होलिस्टिक वे ऑफ डुईंग बिझनेस. म्हणजे तुम्ही तुमचे कॉस्ट पण कमी करताय, तुम्ही युटिलायझेशन पण इम्प्रूव्ह करताय, तुम्ही मोराल पण लोकांचं इम्प्रूव्ह करताय, क्वालिटी पण सुधारतायत. ओव्हरऑल यू आर टेकिंग अ होलिस्टिक व्ह्यू. सो असं हे विजयपथ हा फुल फॉर्म होतो. तुम्ही कोणी नोट केला का मला माहीत नाही, पण आय कॅन मेल दिस टू यू लेटर. सो आय थिंक दिस वॉज अ फंटॅस्टिक कार्यक्रम, आणि हॅट्स ऑफ टू मंदार अँड हिज टीम, दिनेश अँड हिज टीम फॉर ऑर्गनायझिंग सच अ ब्युटिफुल प्रोग्राम. आणि जी ती काय थीम घेतली, that was really great.
सो आता बार रेस झालेला आहे. त्या पुढच्या वेळीचा विजयपथला अजून काहीतरी अजून मोठं आणि अजून छान काहीतरी आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय. पण थँक्यू फॉर कमिंग इन फुल नंबर्स. आज अटेंडन्स पण फार सुंदर आहे. सकाळी पण छान होता आणि आता पण चांगला आहे. So that means that people want to learn, people want to implement things, people want to improve their businesses, people want to succeed in their businesses, and then automatically you will create more jobs, and that is what India needs. Thank you. Thank you, sir, for that lovely insight. It's always something unique and different to listen from you. And now I invite Mr. Kiran Bhandari to give vote of thanks. धन्यवाद आदरणीय बागवे सर. तुमचे प्रेरणादायी शब्द आम्हाला उद्दिष्टे गाठण्यासाठी कायमच प्रवृत्त करतात. आज आपण सर्व गुरुदक्षिणा हॉलमध्ये बसलेलो आहे आणि कालच गुरुपौर्णिमा झाली. सरांनी सुचवलेल्या गोष्टी आपल्याला नक्कीच यशाकडे घेऊन जातात आणि ती आपण करणं ही त्यांना गुरुदक्षिणा होईल. नमस्कार. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहे. कार्यक्रम संपन्न होणार आहे. इतक्या साऱ्या सुंदर प्रेझेंटेशननंतर आभार व्यक्त करण्यासाठी मला इथे संधी दिली त्यासाठी मी विजयपथ टीमचं आभार मानतो. सर्वप्रथम इथे आलेल्या सर्व पार्टिसिपंट आणि ज्या TLC ऑर्गनायझेशननी भाग घेतला त्यांचे आभार मानतो. तसेच समोर बसलेले माझे मित्र आणि वेगवेगळ्या कंपन्यांना रिप्रेझेंट करणारे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार. ज्या हॉलमध्ये आपण बसलो आहे जी गुरुदक्षिणा टीम आणि विशेष करून श्री ऋषिकेश यांचे खास आभार. एवढ्या छान आणि उत्साही वातावरणामुळे आमच्या सर्व सहकाऱ्यांना उत्साही आणि आनंदही वाटले. रंगमंच व ऑडिओ बघणारे श्री कृष्णा शेळके आणि हरीश परदेशी यांचे विशेष आभार. फोटोग्राफर श्री संजय कवडे आणि व्हिडिओची जबाबदारी सांभाळणारे श्री महेश कावळे यांचे पण आभार. दिवसभर हा कार्यक्रम चालला आणि त्याच्यासाठी जी रिफ्रेशमेंट घेतली ते करी लिव्ज आणि दुपारचं भोजन जिथे घेतलं आपण ते ठाकूरजी यांचे पण आभार. हे माझं हे शेवटचं आभार संपवता सगळ्यात महत्त्वाची ही सगळी विजयपथची संधी ज्यांच्यामुळे आपल्याला मिळते ते सगळ्या TLCसाठी अति आदरणीय असलेले बागवे सर आणि विनोद पारेख सर यांचे विशेष आणि मनपूर्वक आभार. आणि जगाच्या पाठीवर इतके निस्वार्थी व्यक्तिमत्व शोधूनही सापडणार नाही असे आमचे बागवे सरांचं मनपूर्वक आभार. मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो. यानंतर TLC अँथम होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपला असं मी सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. सर आपके लिए उस पार कार का इंतजाम किया है सर आइए सर. ये चल चल. फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो. फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो. I hate this country. तुम चलो तो हिंदुस्तान चले. 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 लगा हाथ के सूरज सुबह निकाला करे. हथेलियों में भरे धूप और उछाला करे. ओ लगा हाथ के सूरज सुबह निकाला करे. हथेलियों में भरे धूप और उछाला करे. उफक पे पाँव रखो और चलो अकड़ के चलो. उफक पे पाँव रखो और चलो अकड़ के चलो. फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो. फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो. फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के